तुमचे स्वागत आहे माझ्या प्रवास गाथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा तुमचा प्रवास आहे माझ्यासोबत, तो म्हणजेच आमचे ग्रामदेवतेचे मंदिर, महालक्ष्मी जागमाता आणि पावनादेवी आई यांचे मंदिर। ग्रामदेवतेचे मंदिर हे घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे। आम्ही डोंगरातून पायवाटेने मंदिराच्या दिशेने निघालो। अगदी आजूबाजूला सुंदर हिरवीगार झाडे आपल्याला दिसत आहेत। आमच्या ग्रामदेवतेची पालखी ह्याच वाटेने आम्ही नेत असतो। आता आपण जे समोर बघत आहात ते आहे आमचे ग्रामदेवतेचे मंदिर आणि ही आहे अगदी सुंदर कमानी। देवळाभोवतीचे आवार अगदी प्रशस्त आहे आणि बसण्यासाठी ही जागा अगदी सुंदर आणि हवेशीर आहे। नंतर आम्ही देवाच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला आणि या आहेत आमच्या देवीची रूपे। प्रथम आहे महालक्ष्मी, नंतर जागमाता आणि पावनादेवी आई। आमच्या मंदिरात दर मंगळवारी पूजा केली जाते। आता जरी मंदिरामध्ये शांतता, बाजूच्या आवारात शांतता असली तरीही आता शिमगा जवळ आलेला आहे आणि शिमगोत्सव अगदी धूमधडाक्यात या मंदिरामध्ये साजरा केला जातो। नंतर आम्ही देवींची मनोभावे पूजा केली। आता जरी आपल्याला या मंदिरात देवींची रूपे दगडी दिसत असली तरी शिमगोत्सवात पालखीमध्ये चांदीची रूपे सजवली जातात। मंदिर अगदी प्रशस्त आहे आणि आजूबाजूला आंब्याची, काजूची, वेगवेगळ्या प्रकारची झाडेही आहेत। ज्या दिवशी शिमगा असतो त्या दिवशी हे आवार संपूर्ण भरलेले असते आणि खाऊची, विविध प्रकारच्या खेळण्यांची दुकाने इथे लागलेली असतात। त्याच मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोयही केलेली आहे आणि हे पाणी अगदी नैसर्गिक झऱ्याचे आहे। त्याच पाण्याने आम्ही तहान भागवली आणि पुढे घराकडे निघालो। मंदिराच्या मागच्या बाजूने दिसणारा हा समोर डोंगर अगदी नयनरम्य होता। नंतर घराकडे जाता जाता आम्हाला हे छोटंसं झाड दिसलं, त्याला आम्ही लाजाळू असे म्हणतो। तुमच्याकडे काय म्हणतात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मंडळी, माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रवास गाथा या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।